श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आजचा दिवस तुमचा शुभ जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तुमच्या मनामध्ये कोणतीही इच्छा किंवा मनोकामना असू द्या, त्या पूर्ण होण्यासाठी बऱ्याच गोष्टी आपण करत असतो। उपवास करणे, नामस्मरण करणे, बऱ्याच अशा गोष्टी सेवेमध्ये आपण करतो। पण आज मी तुम्हाला अशीच एक मंत्र सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा, संकटे दूर नक्कीच होतील आणि तुमच्या भोवती एक कवच निर्माण होईल। खूप सोपा मंत्र आहे। या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे दररोज। खरं तर तुम्ही स्वामींच्या सेवेत असाल तर नक्कीच तुम्हाला स्वामीवर विश्वास असेल। बऱ्याच सेवा देखील तुम्ही करत असाल। आपल्या महाराजांच्या नामस्मरणाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत असतील। प्रचिती देखील येत असेल तुम्हाला। कसा आहे ना, जो स्वामींच्या सेवेत असतो ना, तो कधीच रिकाम्या हाताने जात नाही। म्हणजे स्वामींच्या सेवेत येणं हे आपलं भाग्यच आहे। स्वामी नक्कीच आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतात, कारण आपले स्वामी महाराज खूप दयाळू आणि कृपाळू देखील आहेत। ते त्यांच्या भक्ताची इच्छा नक्कीच पूर्ण करतात। म्हणजेच भक्त जे जे इच्छिती ते ते स्वामी राजा पुरवती, असाच हा मंत्र आहे जो तुम्हाला जप करायचा आहे। एक माळ जप करायचा आहे, म्हणजेच 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे, नामस्मरण करायचं आहे। अतिशय प्रभावी शक्तिशाली ऊर्जा देणारा मंत्र आहे। इच्छापूर्ती देखील मंत्र आहे। हा मंत्र श्री गणेशाचा आहे। आपण प्रत्येक सेवा करायच्या अगोदर किंवा कार्य करायच्या अगोदर सुरुवात आपल्या विघ्नहर्ता श्री गणेशांच्या पूजनाने करतो। त्यांना वंदन करूनच आपण आपले कार्य पार पाडत असतो। तर हा मंत्र विघ्न दूर करणारा आहे, त्याचबरोबर आपली इच्छा पूर्ण करणारा देखील मंत्र आहे। असा आहे तो मंत्र, तर ऐका। ओम गण गो गणपते विघ्न विनाशे स्वाहा। तर आणखीन एकदा ऐका। ओम गण गो गणपते विघ्न विनाशय स्वाहा। अतिशय सोपा मंत्र आहे। नक्कीच तुम्ही या मंत्राचा जप जर दररोज केला तर नक्कीच तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील आपले स्वामी महाराज। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।